नमस्कार मित्रांनो, आपण आज एका खूप महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती बघणार आहोत की जी सामान्य माणसांसाठी खूप गरजेची आणि आवश्यक आहे। PM स्वनिधी योजना या योजनेतून 10,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे। मग त्यासाठी कसा अर्ज करावा? मग या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात। अशीच एक योजना सध्या चालू आहे। मग ती योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना। त्याद्वारे सामान्य व्यापारी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकतात। या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, यासाठी कोण अर्ज करू शकतो, या सर्वांची सविस्तर माहिती आपण येथे बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मग PM स्वनिधी योजना केंद्र सरकारने देशातील अशा अल्पभूधारक आणि कमी उत्पन्न गटाच्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी तयार किंवा लहान व्यवसाय करणाऱ्यांना अल्प कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे। मग कोणताही लहान आणि मध्यम स्तरावरील व्यावसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो। मग या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? तर या योजनेचा लाभ मुख्यतः रस्त्यावरील विक्रेते आणि रस्त्यावरील व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, की जे भाजी विक्रेत्याप्रमाणेच हे काम करणारे, तसेच खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतरांना याचा लाभ घेता येईल। या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जावर 1 वर्षासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही। या योजनेअंतर्गत मिळणारी कमाल रक्कम सुरुवातीला फक्त 20,000 रुपये आहे, परंतु जर तुम्ही या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर ही कर्जाची रक्कम वाढते। याशिवाय या योजनेचा लाभ घेतल्यास या कर्जावरील व्याजावर ही सबसिडी दिली जाते। जर तुम्ही वेळेपूर्वी या कर्जाची परतफेड केली तर त्यावर कोणताही प्रकारचा दंड आकारला जात नाही, ज्यामुळे ही योजना इतर योजनांपेक्षा वेगळी आहे। या योजनेतही पारदर्शकता दिसून येते। मग कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीला भांडवल म्हणजेच कर्ज पुरवणे हे खूप महत्त्वाचे असते। मग या योजनेमध्ये अर्ज कसा करावा? मग तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन तेथे अर्ज करावा लागेल। तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेतून अर्ज घ्यावा लागेल आणि त्यासोबत काही महत्त्वाचे कागदपत्र जोडावे लागतील। त्यानंतर तो फॉर्म आणि महत्त्वाचे कागदपत्र या फॉर्मसोबत जोडावी लागतील। त्यानंतर तुमचा फॉर्म आणि तुमच्या कामाची छाननी केली जाते आणि सर्व काही योग्य आढळल्यास तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाते। या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईनच बँकेद्वारे अर्ज करू शकता। मग या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर अर्जदाराचे ओळखपत्र आणि आधार कार्ड, अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती, पॅन कार्ड, बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे आणि उत्पन्नाचे स्रोत इत्यादी कागदपत्रे लागतील। जर एखाद्या अर्जदाराने या कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केली तर त्याला कर्जावरील व्याजदरावर 7% सबसिडी दिली जाते। याशिवाय जर तुम्ही वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला त्यावर कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही। अशा प्रकारे ही योजना आहे, त्याविषयी आपण आज माहिती बघितली। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर आपण त्याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।